फिरायला तर जायचंच आहे, पण त्याचबरोबर शॉपिंगसुद्धा करायची आहेत. आणि शॉपिंग करायची म्हटल्यावर नवऱ्याला मस्का लावावाच लागतो, हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. छान अशी चमचमीत त्यांना आवडणारी मिसळच बनवावी, त्यासाठी जिकडे छान असं आधी पहिल्यांदा बारीक कांदा वगैरे कापून घेतला. त्यानंतर आलं लसणाची पेस्टसुद्धा बनवून घेतली, थोडेसे अद्रक लसूण टाकून मिक्सरला बारीक केलं. त्यानंतर मग ना वाटण्याची सुद्धा तयारी करून घेतली. त्या खोबरं, त्यानंतर टोमॅटो, कांदा, त्याचबरोबर आहे ना मी इकडे ना पांढरे ना तीळसुद्धा घेतले होते. छान अशी ती पेस्ट बारीक करून घेतली आणि ना मटकी मिठाची पहिल्यांदा शिजून घेतली होती. त्यानंतर तेल घातलं कढई. मसाला जो मिक्सरला बारीक केला होता ना, तो मसाला छान असा आहे ना तेल टाकून कढीपत्ता तडतडून दिला. त्यानंतर तो मसाला मिक्स करून घेतला आणि ना घरगुती जे काही मसाले होते ना, हळद, धना पावडर, त्यानंतर मिरची पावडर, जे काही आहे ते सगळे त्यामध्ये टाकून घेतले. छान असं परत एकदा मिक्स करून घेतलं. त्यानंतर मग मिसळ मसाला ॲड केला आणि ना छान असं मिक्स करून घेतलं आणि ना तेल सुटेपर्यंत ना हा मसाला छान असं शिजून द्यायचा आहे. त्यानंतर मीठ ॲड केलं, शिजवलेली ना मटकीसुद्धा ॲड केली आणि छान असं आहे ना परत एकदा मिक्स केलं. त्यानंतर मग आहे ना त्याच्यामध्ये कोथिंबीरसुद्धा घातली आणि तुम्ही बघू शकता इतकी छान अशी मिसळ झाली होती. आणि मिसळ तर झाली छान, त्याबरोबर खाल्ली सुद्धा. आणि ना माझा प्लॅन सुद्धा सक्सेसफुल झाला, कारण हे मला शॉपिंग करायला ना पैसे सुद्धा देतो, मग काय मला तेच पाहिजे होते. मस्त अशी मिसळ दणकवली. त्यानंतर मग शॉपिंगला करायला गेले आणि ना शॉपिंग वगैरे करून आल्यानंतर इतकी जास्त थकले होते ना, मग काय लगेच इकडं घरी आल्यानंतर ना छान असा पेरू वगैरे खाल्ला ना आजचा दिवस असा संपवला. जर तुम्हाला सुद्धा बघायचं असेल ना मी काय शॉपिंग केली आणि ना किती ड्रेस बाहेर जाण्यासाठी घेतले, तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा.